कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी निघालेल्या खासगी बसला अपघात, क्रॅश बॅरिकेडमुळे बस दरीत कोसळण्यापासून बचावली। आमनोली कोलथरे पूल बनलाय मृत्यूचा सापळा, जीर्ण पुलामुळे ग्रामस्थांमध्ये भीती, पावसाळ्यापूर्वी दुर्घटनेची शक्यता, प्रशासनाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ संतप्त। परशुराम घाटातील व्हिडिओ व्हायरल, वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप, पैशांच्या व्यवहाराचा व्हिडिओ चर्चेत। आणि राजापूर स्टेशनवर प्रवाशांची जीवघेणी कसरत, प्लॅटफॉर्म बदलताच उडाली तारांबळ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी निघालेल्या एका खासगी बसला माणगाव रायगड मार्गावरील पुनाडेवाडी घाटात अपघात झाला। अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अक्षरा ट्रॅव्हल्स कंपनीची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या क्रॅश बॅरिकेडला जाऊन धडकली। या अपघातात बस दरीत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र क्रॅश बॅरिकेडमुळे बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला। बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचे नुकसान झाले असून अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर देखील परिणाम झाला। या घटनेमुळे घाटमाथ्यावरील धोकादायक वळणांवर अधिक खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आमनोली कोलथरे मार्गावरील लोखंडी पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला असून ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अनेक गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाची लोखंडी संरचना गंजून कमकुवत झाली असून पुलावर मोठे खड्डे आणि तडे पडले आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पुलावरून वाहने किंवा नागरिक जात असताना पूल अक्षरशः हलत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना पुलाखालील पाण्याचा वेग वाढल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी हा पूल जीवनवाहिनी ठरत असला तरी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना नाईलाजाने याच पुलाचा वापर करावा लागतोय। अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। दरम्यान तातडीने नवीन पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यास उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। माझं नाव विष्णू यशवंत गायकवाड। मी या गावचा आमनोली गावचा रहिवासी आहे। या ब्रिजवरना आम्ही सतत येणं जाणं आमचा असतो। या ब्रिजवरना 7 ते 8 गावांचा पायी रस्ता आहे हा, आणि बऱ्याच वर्षापासून आमची कलकल आहे की हा पूल होतच नाही, याची दुरुस्ती सुद्धा होत नाही। याच्या पूर्ण हा गंजलेला, एकदम पट्टे वगैरे तुटलेले आहेत। आता म्हणजे ह्या पुलावरना चालू शकत नाही अशी परिस्थिती आता स्थिती झालेली आहे इथं, आणि खालचे कट्टे सुद्धा पूर्णपणे बाद झालेले आहेत। माझं नाव अनाजी उमाजी मनवे। काय परिस्थिती आहे? ह्या पुलाच्या जवळ हा पूल जवळजवळ 82-83 साली झालेला आहे। एकदम जुना पूल आहे। त्यामुळे आम्ही प्रत्येक टायमाला प्रशासनाकडे मागणी करू शकतो की आज परत झालेला नाही, पण ह्याच्या पुढे होऊ शरी तात्काळ त्याच्या येण्या जाण्याचा रस्ता दहेगाव आमनोली जी गावं आहेत त्यांना मार्ग होईल असा करून देण्यात यावा, एवढी आमची मागणी आहे। माझं नाव शेखर दत्तात्रय दिने। मी या गावचा रहिवासी असून या गावामध्ये अनेक वर्षापूर्वी हा ब्रिजचं काम झालेलं नाही आहे, परंतु हा ब्रिज आता पडण्याच्या स्थितीवरती आलेला आहे। ह्या ब्रिजला पर्यायी मार्ग म्हणून काही नाही आहे। आत्ता येताना लोक खालून पाण्यातून येतात जातात, पण पावसाळी या मार्ग पूर्णपणे बंद असतो, कारण की ब्रिजच्या अशी धोकादायक स्थितीमधून कोणी माणूस येत नाही किंवा कोणी माणूस जात नाही। हा ब्रिज दोन्ही गावातील मार्केटपर्यंत जाण्याचा रस्ता हा एकमेव रस्ता आहे, परंतु या ब्रिजच्या अजूनही काही डागडोजी झालेली नाही किंवा काही झालेलं नाही। प्रशासनाने पण याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे दोन्ही गावांमध्ये, चारही गावांमध्ये पूर्ण संतापतेचा वातावरण निर्माण झालेलं आहे, आणि या वातावरणाला आता अक्षरशः लोक कंटाळून रस्त्यावरती उतरण्यात आलेले आहेत लोक। त्यामुळे प्रशासनाला मागणी असेल की या ब्रिजचं काही असेल ते थोडंसं दुरुस्ती करून
काहीतरी येण्या जाण्याचा मार्ग आम्हाला सोयीस्कर करून द्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास गावातील देवस्थान परिसरात घडलेल्या कथित वादानंतर आता हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचलंय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी काही व्यक्तींनी कार्यक्रमात गोंधळ घालत तोडफोड आणि मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर बांदा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपही सरपंच पंडित यांनी केला आहे. या संदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची चर्चा अधिक रंगली आहे. दरम्यान संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. आता संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासन आणि गृह खाते कोणती भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तुम्ही जर त्याला पुढ्यात बोलून जर तुमच्या शब्दाला किंमत देत नाही तो तुम्ही 3-4 वेळा बोलवलात ना. माझं काम नाही ते बोर्ड लावून घ्यायचं. तुम्ही तक्रार असेल ते तक्रार होते. हो तक्रार दिलेली तेव्हा तुम्ही लिहून घेतलेलं ना साहेब. तुझी पण आता काय असेल ते तक्रार होते. पोलिसांमध्ये आवाज चढवू नको. कशाला आवाज चढू नको. हो न्याय मागायला येतो आम्ही. न्याय माग तिथं बसून. मग तिथे बसून कशाला. तिथे बसून तुम्ही मला सांगितलेलं तुम्ही लिहून घेतलात ना जबाब लिहून घेतलात ना. आम लिहून घेतलं मग काय मग माझं तुम्ही काम आहे का. मग कोणाचं काम आहे. मग लिहून कशाला घेता. मग लिहून घेतलं मग तू कशाला तक्रार दिलीस. कशाला म्हणजे अहो लिहून घेतलं तुम्ही ना त्याने सांगितलं तक्रार लावतो दिलीस मग. कशाला दिली म्हणजे हो करायला आम्ही न्याय मागायला दिली. मग घेतलं का न्याय लिहून? कुठे लिहून घेऊन उपयोग काय. आता माझं काम आहे का परत? मग कोणाचं काम आहे. मग आम्ही भांडण करायची. मग कोणाचं काम आहे. या मर्डर का तिकडे मला काय घेणं नाही. भांडण करू. तुला काय करायचं का. हो हात लावू नको. नमस्कार, मी प्रवीण अशोक पंडित कास सरपंच तसेच देवस्थान कमिटीचा अध्यक्ष या नात्याने आज वर्धापन दिनानिमित्त माऊली मंदिरमध्ये पावती करण्यासाठी गेलो असता तिथे काही माणसांनी ज्यांच्यावर 2-3 वेळा NC झालेले होते त्या लोकांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. ती तक्रार घेऊन मी बांदा पोलीस स्टेशनमध्ये आलो असता तिथे उपनिरीक्षक झांजुर्णे सर यांनी मला सांगितलं की पहिल्यांदा तू मर्डर करून ये, नंतर तुझी कंप्लेंट घेतो. जर लोकप्रतिनिधीशी असं त्यांचं वक्तव्य असेल तर सामान्य माणसांनी न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावं हे आता प्रश्न निर्माण होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकाकडून पैसे घेतले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी अधिकृत पावती देणे बंधनकारक असते. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील कथित व्यवहारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान पर्यटक आणि वाहन चालकांकडून या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणी होतीये. व्हिडिओमधील घटनेची सत्यता आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. खेड तालुक्यातील लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलनाला आज महत्त्वाचं वळण मिळालंय. कंपनीमध्ये PFASचे उत्पादन होत असल्याचा आरोप करत कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थ गेल्या 129 दिवसांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत आहेत. दरम्यान खासगी दौऱ्यानिमित्त लोटे येथे आलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची आंदोलकांनी भेट घेत आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्यात. आंदोलकांचं म्हणणं ऐकल्यानंतर मंत्री मुंडे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेण्याचे निर्देश दिले. तसेच लवकरच आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासनही दिले आहे. मात्र कंपनी बंद होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. नमस्कार, मी अशोकराव जाधव कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आज 129वा दिवस धरणे आंदोलनाचा आहे आणि आज आम्ही पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांची शिष्टमंडळासहित भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. लक्ष्मी ऑर्गॅनिक ही कंपनी कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद झाली पाहिजे. जी PFAS बनवते जी इथल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि विषारी केमिकल बनवते म्हणून आम्ही त्यांना भेट दिली. त्यांची शिष्टमंडळासमोर भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केलं. आमच्या आत्ता आपण जे सगळेजण आहेत ते शिष्टमंडळामध्ये होते आणि त्यांच्यासमोर आम्ही अशी बाजू मांडली की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही कंपनी बंद झाली पाहिजे.
त्यांना आपण विधान परिषदेमध्ये जे उत्तर दिलं होतं ते सुद्धा आम्ही त्याची आठवण करून दिली. ताई जगतापांनी सुद्धा प्रश्न विचारले, त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी असं सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आणखीन एक निवेदन द्या आणि माझ्या मीटिंगची वेळ मागा, मी तुम्हाला मीटिंगची वेळ देते आणि त्याप्रमाणे तुमचं सिस्टम एकदा बदललं आपण बैठक घेऊ आणि बोलू. परंतु त्याने आणखीन एक गोष्ट सांगितली की जे माझ्या चौकटीत बसतं मंत्रिपदाच्या ते मी निश्चितपणे करेन, मी तुम्हाला मदत करेन. त्याप्रमाणे आम्ही आता असं सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे. कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण समितीच्या वतीने आम्ही पंकजाताई मुंडेंना आणखीन एक पत्र देऊन त्यांची भेटीची वेळ घेऊन त्यांनी मंत्रालय स्तरावर सचिवांसहित सगळ्यांची बैठक घेतो म्हणून कबूल केलेलं आहे आणि त्या बैठकीप्रमाणे जो निर्णय होईल. पण आम्ही त्यांना हेही शेवटी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही कंपनी बंद पडेपर्यंत आम्ही आमचं आंदोलन हे चालू ठेवणार आहोत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने चालू ठेवू. परंतु मंत्रालयाच्या बैठकीनंतर पुन्हा त्याच्यावर सर्वांनी बसून आम्ही निर्णय घेऊ आणि कोणत्या पद्धतीने कोणत्या रस्त्याने आंदोलन चालू ठेवायचं हे आम्ही ठरवू. तिथेच आमच्या बैठकीमध्ये शिष्टमंडळाच्या समक्ष माननीय जिल्हाधिकारी जिंदाल रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला आणि त्यांना सक्त सूचना दिल्या की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलकांना भेटा आणि आंदोलकांची बाजू ऐकून घ्या आणि त्यांच्यावर जेवढा काही तोडगा काढता येईल तो काढा आणि हा प्रश्न सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या सक्त सूचना त्यांनी आता आमच्या समक्ष शिष्टमंडळाच्या समक्ष जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दिलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे गाडी येण्याचा प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने अनेक प्रवाशांनी शिडीवरून उतरून थेट रेल्वे ट्रॅक ओलांडत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटात येणारी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः धावपळ उडाली होती. या जीवघेण्या कसरतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सुदैवाने या प्रकारात कोणतीही दुर्घटना घडली नाही, मात्र काही क्षणांचा निष्काळजीपणा मोठा अनर्थ घडवू शकला असता अशी प्रतिक्रिया आता प्रवाशांमधून व्यक्त होतीये. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंजप येथील पेज नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील वारे येथील रहिवासी अजय भास्कर मसे वय वर्ष 33 आणि त्यांचा पुणे येथील मित्र सुनील प्रजापती वय वर्ष 35 हे दोघे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अंजप परिसरातील नदीपात्रात गेले होते. गुरुवारी सायंकाळी पोहण्यासाठी नदीत उतरले असता दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील पाली सुधागडची कन्या श्रीजा संदेश पाटील हिने नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक पटकावत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. काठमांडू येथे पार पडलेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत श्रीजाने उत्कृष्ट नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळवला. साऊथ एशियन फेडरेशन फॉर ऑल स्पोर्ट्स आणि वर्ल्ड अमेच्युअर स्पोर्ट्स काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत विविध देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. श्रीजाने आपल्या दमदार सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिरंगा अभिमानाने फडकवला. ओम साई डान्स अकॅडमीचे प्रशिक्षक अविनाश झोरे आणि आदित्य झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने या यशासाठी कठोर मेहनत घेतली होती. तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाली सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांनी विशेष गौरव केला असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. खेड तालुक्यातील देवघर मादळीवाडी येथील सर्वांच्या परिचयातील पोस्टमन काका यांनी प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्ती स्वीकारली आहे. आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि मदतीच्या स्वभावामुळे त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. तळे मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या या पोस्टमन काकांनी शासकीय नोकरीसोबतच गावातील शेतीची जबाबदारी देखील यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या वडिलांनी तळे गावाचे सरपंच म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या 2 मुली पुणे येथे PNG ज्वेलर्समध्ये कार्यरत असून मुलगा मुंबई येथे नोकरी करतोय. सेवा काळात त्यांनी अनेकदा मदतीचा हात देत आपुलकीचे संबंध जपले.
सेवानिवृत्तीनंतर परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून पोस्टमन काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्वाला निरोगी, आनंदी आणि सुखमय आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. पेण पूर्व विभागात प्रथमच सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे भव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. मावळा प्रतिष्ठानच्या वतीने गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हा भव्य धार्मिक सोहळा येत्या 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वाकेश्वर वाकरूळ येथील भव्य मैदानावर संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी 4000हून अधिक भाविकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली असून सध्या तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यावेळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींचा विशेष सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाई मंगेश दळवी यांनी दिली. पेण पूर्व विभागात प्रथमच होत असलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. नमस्कार, जय शिवराय आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. मावळा प्रतिष्ठान पेण रायगड यांच्या वतीनं गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा कार्यक्रम वाकरूळ येथील वाकेश्वराच्या मंदिरामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन सोहळा होणार आहे आणि हा पहिल्यांदाच या भागात होत असल्या कारणानं हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. कीर्तन ही महाराष्ट्रातील संत परंपरा आहे. कीर्तनाने आपण आपल्या सगळ्यांना संस्कार, आपल्या सगळ्यांना चांगली जाणीव, चांगलं वळण ह्या गोष्टींसाठी कीर्तनरूपी सेवेचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या सगळ्यांनाच शांतता आणि समाजाला एकतेचं एखादं मंत्र देण्याची गोष्ट कीर्तनातून चांगल्या प्रकारे करता येईल असा विचार सगळ्यांनी करून आपण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये वाकरूळच्या वाकेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेलं आहे. मी या व्हिडिओद्वारे आपल्या सगळ्यांना निमंत्रणही देतो आणि विनंती करतो की कीर्तन हे 5 ते 7 या वेळेतच चालू होणार आहे, कारण महाराजांना पुढील कीर्तन असल्या कारणानं वेळेवर कीर्तन चालू होणार आहे. आणि हे कीर्तन पहिल्यांदा इथं होत असल्या कारणानं आपण बघत असाल की भव्य असं व्यासपीठ, खूप सुंदर असं ग्राउंड ज्याच्यामध्ये 4-5 हजार लोक व्यवस्थित बसतील असं नियोजन आपण केलेलं आहे. म्हणजे मावळा प्रतिष्ठानच्या द्वारे, ग्रामस्थांच्या द्वारे ह्या भागाच्या सर्व लोकांच्या मदतीनं हे सगळं नियोजन आपण करत आहोत. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या कीर्तन सेवे रूपेला या. आपण आलात हीच मावळा प्रतिष्ठानला बळ देणारी बाब आहे. आपली उपस्थिती ही महत्वाची आहे आणि आपण सगळ्यांनी येऊन या कीर्तनाचा, श्रवणाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. खेड तालुक्यातील वेरळ उगवतवाडी येथील हनुमान मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सप्ताहानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामधील विशेष आकर्षण ठरलेल्या खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध आकर्षक बक्षिसांसह एका भाग्यवान महिलेला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची विशेष संधी देण्यात आली होती. या सोडतीत प्रतीक्षा प्रदीप भोसले आणि प्रदीप भोसले हे दाम्पत्य भाग्यवान विजेते ठरले. 29 मे रोजी हे दाम्पत्य सहकुटुंब अक्कलकोट दर्शनासाठी रवाना होणार आहे. दरम्यान त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी वेरळ येथील तंटामुक्ती उपाध्यक्ष संदीप गोवळकर, सुनील खांबल, मधुकर खांबल, राजेंद्र बोलाडे, चंद्रकांत गोवळकर गुरुजी, बामणे गुरुजी, प्रणेश शिगवण तसेच युवा कुणबी मदत ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य निलेश बामणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावर्षी वेरळ उगतवाडी येथील हरिनाम सप्ताह निमित्त हनुमान मंदिर येथे आम्ही सर्व मंडळींनी होम मिनिस्टर सारखा एखादा दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम करत असताना आमच्या या सर्व युवकांच्या मनामध्ये एक बक्षीस द्यावं, जाहीर करावं असं मनामध्ये आलं आणि ते बक्षीस होतं अक्कलकोट दर्शन. खास त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणून अक्कलकोट दर्शन हे बक्षीस आम्ही जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे ते बक्षीस आमच्या या भोसले वहिनी या विजेत्या ठरल्या होत्या आणि आम्हाला आनंद होतोय की उद्या त्या सहकुटुंब अक्कलकोटला
आमच्या या बक्षिसा माध्यमातून चाललेले आहेत आणि त्यांना उद्या अक्कलकोटला जाताना त्यांचा प्रवास अगदी सुखाचा व्हावा अशी स्वामींचरणी प्रार्थना करून आम्ही या ठिकाणी आज शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा प्रवास देखील सुखाचा हो अशी स्वामींचरणी प्रार्थना करतो. आणि स्वामीराया येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आज आमचं एक कुटुंब चाललंय अक्कलकोटला, येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आमचे हे संपूर्ण कुटुंब आपल्या माध्यमातून अक्कलकोटला येवो अशी अपेक्षा ठेवतो. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याच्या व्हिडिओत नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.